नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे कथा कोकणातली मधला बनिकेत। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, गेल्याच आठवड्यात मी या बनिकेतवरती पॉडकास्ट केलं होतं, पण 2-3 दिवसापासून मला कॉमेंट्स येत होत्या की बनिकेतवरती परत एकदा पॉडकास्ट कर म्हणून। मी आज बनिकेतवरती पॉडकास्ट करण्याचं ठरवलं आहे। तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, या बनिकेतचे व्हिडिओ पण ससुल्यासारखे एकदम रटाळ असतात। सुरुवातीच्या काळात याने झाडं, फुलं, फळं दाखवून मनोरंजन केलं होतं आणि आई पप्पांच्या आजच्या रेसिपी, आजीच्या आजच्या रेसिपी दाखवून ह्याने सगळ्यांची मनं जिंकली होती। पण जेव्हापासून याचं लग्न झालं आणि बनी आली तेव्हापासून ह्यानी पण कांदे बटाटे मसाल्याचे ओनर ससुले भाऊंसारखे रटाळ व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। तर मंडळी, रिसेंटली बनिकेतने दाखवली आहे ओल्या काजूची भाजी, त्याच्या आईने चुलीवर कशी बनवली ते। तर हे ओले काजू बनिकेतला त्याच्या एका सबस्क्रायबरने दिले होते। इनडायरेक्टली ते प्रमोशनच होतं, पण बनिकेत सारखा सांगत होता की ते काजू मित्राने पाठवलेत, खूप छान आहेत, तुम्ही पण मागवा। बनिकेतची बनी वर्क फ्रॉम होम करते, त्यामुळे बनिकेत आईला बसवतो कॅमेरा समोर रेसिपी बनवायला। बनिकेतने आईला चुलीवर काजूची भाजी बनवायला बसवलं आणि तिला प्रश्न केले की कंबर दुखणं बंद झालं का ग आई? तर ती बोलली थोडी बरी आहे, पूर्णपणे नाही बरं वाटलं, 25% आराम आहे, पण उरलेला 75% अजून त्रास होतोच आहे। त्यावर बनिकेत बोलला, एवढं दुखते तरी तू आज आपल्या प्रेक्षकांना रेसिपी बनवून दाखवणार आहेस आज चुलीवरची? अरे बनिकेत, किती रे तू साधा भोळा आहेस। आईला गोड गोड बोलून रेसिपी बनवायला सांगायचं आणि कॅमेरा समोर सांगायचं की आईला बरं नाही आहे तरी सबस्क्रायबर्स साठी म्हणून रेसिपी करते। वा, खूप छान आहे रे तुझी ऍक्टिंग। एवढंच जर तुला आईची काळजी होती तर ती जेव्हा बोलली की अजूनपर्यंत 25%च बरं वाटलं आहे, 75% अजूनही त्रास होतोय, तेव्हाच तू तिला आराम कर असं सांगायला हवं होतं। संध्याकाळी तुझी बनी जेव्हा घरी आली असती तेव्हा तिने ती रेसिपी दाखवली असती बनवून, तरी देखील चाललं असतं रे। पण हो, तुझ्या बनीला थोडीच येते आईसारखी रेसिपी बनवून दाखवायला, आणि आईच्या आजची रेसिपी म्हटल्यावरती मॅक्झिमम लोक व्हिडिओ बघायला येणार हे तुला माहितीच होतं। सध्या ना मंडळी, हे व्लॉगर लोक आपल्या आई वडिलांचा, आपल्या मुलांचा कॉन्टेंट म्हणून छानपणे वापर करून घेत आहेत, कारण यांना चांगलंच माहिती आहे की आपल्याकडे काही टॅलेंट नाही आहे। आई वडील लहान मुलांना दाखवलं की लोक आवडीने व्हिडिओ बघायला येणार। मध्ये मध्ये बनिकेत सांगत होता की हे काजू आपल्याला सबस्क्रायबर भावाने पाठवले आहेत। अरे बनिकेत, ते ओले काजू तुला फुकटच भेटले असतील ना, म्हणून सारखा त्याचं कौतुक करत होतास। सरळ सरळ सांग ना की प्रमोशन व्हिडिओ होता, अडून अडून कशाला लोकांना उगाच फसवतोय। काकू पण एकदम चुलीजवळ बसून ऑर्डर सोडत होत्या काकांना। काकूंनी काकांना हाक मारली, अहो जरा मिरच्या आणून द्या ना। खरं म्हणजे मंडळी, काकूंना वाटलं कॅमेरा बंद आहे, पण कसलं काय, बनिकेत एकदम हातात कॅमेरा पकडून काकूवर फोकस करून होता। काकूचं पटकन लक्ष गेलं, तसं त्या असल्या कॅमेराकडे बघून आणि काकांना परत त्यांनी हाक मारली। अहो काकू, पण मी काय बोलतेय, त्या काकांना हाक मारून बोलवण्यापेक्षा बनिकेतला सांगायचं होतं ना मिरच्या आणून द्यायला, त्याने जर तेवढा पाठ नसता दाखवला तरी चालला असता। मंडळी, हे व्लॉगर लोक ना स्वतःला काय समजतात काय माहिती, यांना असं वाटते की यांच्यासारखी मेहनत दुसरं कोणी करतच नाही, हेच एकमेव असं कष्टाचं काम करतात। त्या काकूंना किती ऑकवर्ड वाटलं होतं, तुम्ही बघितलंत का? त्या काकांना हाक मारून मिरच्या आणायला सांगत होत्या आणि कॅमेरा ऑन होता, तेव्हा पण ह्या बनिकेतला थोडी पण अक्कल नाही। हा जेव्हा तो व्हिडिओ एडिट करत होता तेव्हा तर त्याला तो पार्ट दिसलाच असेल, पण तरी पण यांनी ॲज इट इज कट न करता कॉपी पेस्ट करून टाकलं। एडिटिंगच्या नावाखाली फक्त सगळ्या क्लिप्स एकत्र करायच्या, काही कट करायचंय काही नाही या लोकांना माहिती, ॲज इट इज कॉपी पेस्ट एवढंच येतं। त्यानंतर बनिकेतने दाखवलं की काजूच्या भाजीला काय काय साहित्य लागते, तेव्हा काकूंनी गरम मसाल्याबद्दल पण सांगितलं की गरम मसाल्याशिवाय काही मजा नाही येत या भाजीला। काय रे बनिकेत, तू ससुल्याचा मित्र आहेस ना रे, मग तू ससुल्याचा कांदे बटाटे मसाला नाही वापरत का? मी तर तुला कधीच त्या ससुल्याचा कांदे बटाटा मसाला वापरताना नाही बघितला आहे। ससुल्याकडून ऑर्डर नाही करत का रे तू मसाला? काय बनिकेत तू पण। ससुले भाऊ, तुम्ही जर माझा हे पॉडकास्ट ऐकत असाल ना तर बघा तुमचा मित्रच तुमचे कांदे बटाटे मसाला वापरत नाही आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना
ज्ञान देत फिरताय सध्या की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतोय, त्याला पुढे जायला देत नाही आहे. अहो, एवढंच जर तुमची मैत्री आहे बनिकेत सोबत, मग त्याने तुमचे मसाले वापरायला हवे ना. मराठी माणसाला सपोर्ट करायला हवा की नको. मंडळी, या लोकांना ना फक्त गोड गोड बोलणारे आणि पाठीत खंजीर खुपसणारे माणसंच आवडतात, कारण ते स्वतः पण तसेच आहेत. आपण जे खरं बोलतो, आपल्या बोलण्यातून स्वतःमध्ये बदल करायचा सोडून अजूनच गचाळपणा हे लोक करत आहेत. आणि काय तर म्हणे, दुनिया आपल्याकडे कोणत्या नजरेने बघते त्यापेक्षा आपण आपल्याकडे कसे बघतोय हे महत्वाचं आहे. जर असं आहे तर मग नेगेटिव्ह कॉमेंट्स किंवा कोणी रिॲक्शन दिलं तर ते का मनाला लावून घेतात हे लोक. मला तेच समजत नाही आहे. फरक नाही पडत ना, मग बोलून पण नाही दाखवायचं सारखं सारखं. असो तर मंडळी, काजूची भाजी खाऊन वगैरे झालं, त्याचं कौतुक पण केलं या बनिकेतने, पण शेवटपर्यंत काय सांगितलं नाही की ते काजू कितीला विकत घेतले. अरे हो, सांगणार तरी काय ना की ते फुकटच भेटले होते. काही दिवसा अगोदर बनिकेतने एक व्हिडिओ टाकला होता की 55 लॅक्सच्या मशीन मधून बाहेर आलं शेतकऱ्यांचं सोनं. तर ते शेतकऱ्यांचं सोनं म्हणजे काय, तर ते होतं भात. बनिकेतने शेतकऱ्यांना मदत केली, ते म्हणजे टेम्पोमधून त्याने सगळ्या गोण्या नेल्या, त्या उतरवल्या, असं त्याने 2 वेळा तरी केलं असेल. त्याने शेतकऱ्यांना मदत केली, ती तर खूप चांगली गोष्ट आहे. पण मंडळी, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? बनिकेत टेम्पो ड्राईव्ह करताना एका हातात कॅमेरा पकडून तो सगळं शूट करत होता. खरंच एवढं इम्पॉर्टंट होतं का ते शूट करणं? आणि त्यात पण साहेबांनी सीट बेल्ट तर लावलाच नव्हता. काय म्हणजे स्वतःला हे लोक सोशल इन्फ्लुएन्सर म्हणवतात. कितीतरी तरुण मुलं मुली यांचे व्हिडिओ बघतात. हेच इन्फ्लुएन्स करतात का हे लोक दुनियेला? गाडी चालवताना एका हातामध्ये फोन घेऊन शूट करा, आणि गाडी चालवताना सीट बेल्ट घालणं किती इम्पॉर्टंट असते हे देखील याला साधं माहिती नाही आहे का? गेल्याच पॉडकास्ट मध्ये मी सांगितलं होतं की मागे ती बनी गोव्याला गेली होती, तेव्हा स्कूटी चालवताना हेल्मेट नाही वापरलं होतं तिने. आणि त्यानंतर हे लोक जेव्हा लाल मातीची कथावाल्यांना भेटायला गेले होते, तेव्हा पण तिने सीट बेल्ट लावला नव्हता. खरं म्हणजे ना मंडळी, कॉन्टेंटच्या नावाखाली हे लोक काहीही दाखवत सुटले आहेत हल्ली. काय इन्फ्लुएन्स करतात हे लोक दुनियेला. ह्याचे व्हिडिओ बघून उद्या कोणत्या नवीन येणाऱ्या व्लॉगरने गाडी चालवताना एका हातात फोन घेऊन शूट केलं आणि त्याच्यासोबत काय दुर्दैवी घटना घडली तर कोण जबाबदार राहणार आहे? जरा दुसऱ्यांना इन्फ्लुएन्स करण्या अगोदर आपण कसे आहोत, आपल्या व्हिडिओ मधून लोकांना काही चुकीचे संदेश जात नाही आहेत ना, याचा भान ठेवा रे निदान. बेसिक गोष्टींचा तरी. मंडळी, हा बनिकेत ना त्या लेझी फूडी आणि ससुल्याच्या फॅमिली सारखाच आहे. शाकाहारी जेवण असलं की लगेच नाक मुरडायला याचं सुरू होतं. रोज नुसतं चिकन मटन मासे द्या याला खायला. त्याचा त्याला कंटाळा नाही येत. बायको व्हेज खाते तर तिची सतत खिल्ली उडवत असतो. अरे काय आहे रे बनिकेत, मागे पण बोलली होती ना तुला, जरा दुसऱ्यांच्या फिलिंगची रिस्पेक्ट करायला शिक रे भावा. नुसता आपला ती बनी जेवायला लागली की बघा बघा भाजीपाला खाते. काय वाईट आहे रे त्या भाजीपाल्यामध्ये? तू कसा रे ते नॉनव्हेज पचवतोस रोज रोज? कमाल आहे बाबा तुझी. जर फुकट तुला माती जरी दिली ना खायला, तरी तू ती छान आहे करशील, पण जिथे तुला स्वतःच्या खिशातून पैसे घालावे लागतात ना, तर लगेच तू नाक मुरडायला सुरू करतोस. अरे हो, तुझं पण बरोबरच आहे म्हणा. शेवटी तू मित्र कोणाचा आहेस, तर ससुल्याचा. मग तू पण कसा असणार? त्याच्यासारखाच फुकट तिथे प्रकट. काय मंडळी, तुम्हाला देखील हा बनिकेत ससुल्यासारखाच फुकट तिथे प्रकट वाटतो का? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.